नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आपण यंदाचा श्रीरामनवमीचा उत्सव कधी आहे आणि त्याचा शुभमुहूर्त तसेच रामनवमीचे महत्त्व आणि पूजाविधी थोडक्यात आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. यंदा रामनवमी हा उत्सव शनिवार दिनांक 5 एप्रिल 2025 रोजी किंवा रविवार 6 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल हे आपण आधी जाणून घेणे महत्त्वाचे आहे. कारण नवमी तिथी शनिवारी सुरू होत असून ती रविवारी रात्री समाप्त होत आहे. परंतु उदयस्थितीनुसार 6 एप्रिल 2025 रोजी हा आपला रामनवमीचा उत्सव साजरा केला जाईल. रामनवमीचा उत्सव सकाळी ब्रह्ममुहूर्त आहे त्याचा 4:34 पासून 5:20 विजय मुहूर्त दुपारी 2:30 पासून रात्री 3:20 आणि संध्याकाळचा मुहूर्त जो आहे तो 6:41 पासून 7:03 असा आहे. निशित काळ सकाळी 12 ते 12:46 आहे. म्हणजेच रामनवमीचा उत्सव 6 एप्रिल 2025 रोजी साजरा केला जाईल आणि रामांचा हा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात सर्वच ठिकाणी साजरा केला जातो. रामनवमी हा भगवान श्रीराम यांचा जन्मोत्सव म्हणून साजरा केला जातो. त्यामुळे दरवर्षी या रामनवमीचा सण सगळीकडेच अयोध्येमध्ये देखील मोठ्या धामधुमीमध्ये साजरा करतात. रामाचा जन्मकाळ म्हणजे आनंदाचा आणि उत्साहाचा दिवस. या दिवशी रामायणाचे पठण केले जाते. भजन कीर्तनातून देखील भगवान श्रीरामांची स्तुती केली जाते. रामनवमीचे महत्त्व आता आपण थोडक्यात जाणून घेऊयात. रामनवमी हा केवळ सण नसून धर्म आणि प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. भगवान श्रीराम यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून ओळखले जाते. कारण त्यांनी त्यांच्या जीवनात सत्य आणि धर्माचे अतिशय काटेकोरपणे पालन केले. या दिवशी व्रत करून रामकथा श्रवण केल्याने नकारात्मकता देखील संपून मनाला शांती मिळते. आजच्या पुढच्या व्हिडिओमध्ये मी रामनवमीची कथा तुम्हाला नक्की सांगणार आहे, तर तो व्हिडिओ देखील तुम्ही नक्की पहा. रामनवमी भारतातच नाही तर जगभरात साजरी केली जाते. आता रामनवमीचा पूजा कशी करावी हे आता आपण जाणून घेऊया. जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर घरीही तुम्ही पूजा करू शकता. पूजेसाठी सर्वात आधी लाकडी चौरंग घ्या. त्यावर लाल रंगाचे वस्त्र ठेवा. यानंतर भगवान श्रीराम, लक्ष्मण, सीता, हनुमान यांच्या मूर्ती गंगाजलाने शुद्ध करून चौरंगावर स्थापित कराव्यात. मग चंदनाचा टिळा लावावा. त्यानंतर अक्षदा, फूल अशी पूजेची सामग्री अर्पण करावी. मग तुपाचा दिवा लावून रामरक्षा स्तोत्र, श्रीराम चालीसा आणि रामायणातील श्लोकांचे पठण करावे. तुमची इच्छा असेल तर या दिवशी सुंदरकांडमधील पाठ आणि हनुमान चालीसा याचे पठण देखील निश्चित करू शकता. तर अशा प्रकारे रामनवमी मोठ्या उत्साहाने तुम्ही नक्की साजरी करा. रामनवमीच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करून कमेंट करायला विसरू नका. धन्यवाद.